स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी मैदानात उतरणार। निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांचा प्रचार दौरा उद्यापासून ते 30 नोव्हेंबर पर्यंत प्रचार सभा घेणार। अंजली दमानी यांची आज पत्रकार परिषदेत करणार मोठा गौप्यस्फोट। काल मुंढवा जमिनीची पाहणी करण्यापासून रोखलं, पाहणी करण्यास रोखल्यानं अंजली दमानी आक्रमक। ओबीसींच्या राजकीय आरक्षण संदर्भात आज सुनावणी। आज सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी। आज सकाळी 11 वाजता सुनावणी होणार। ॲडव्होकेट मंगेश ससाणेंनी केली होती याचिका दाखल। बिबट्यांना तत्काळ जेरबंद करणार, नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घालणार। बिबट्यांच्या हल्ल्यांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाल्याचा सवाल। राजेंद्र मुठे यांच्या अहवालात पार्थ पवारांचं नाव नाही। दिग्विजय पाटील, शीतल तेजवाणी, रवींद्र तारू यांचं अहवालात नाव। मुंबईतील फ्लायओव्हर संदर्भातील बैठक संपन्न। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पार पडली बैठक। 24 फ्लायओव्हरची डागडुजी फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश। मुख्यमंत्री फडणवीसांनी शिंदेंच्या मंत्र्यांना सुनावलं। डोंबिवलीतील पक्षप्रवेशावर शिवसेना मंत्र्यांची नाराजी। उल्हासनगरमध्ये सुरुवात तुम्ही केली, फडणवीसांचं वक्तव्य। महायुती नाराजी नाट्यावर पडदा पडला। महायुती म्हणून एकत्र लढण्याबाबत बैठकीत चर्चा। सर्वात जास्त जागांवर युती करायची, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधान। आरोप प्रत्यारोप बाजूला ठेवून एकत्र राहावं, युती धर्म पाळण्यासाठी आम्ही बिहारपर्यंत जातो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। आमच्या एनडीएचे प्रधानमंत्री मोदी आहेत, डबल इंजिन सरकार मी सातत्यानं बोलतो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। आमचा अजेंडा खुर्चीचा नाही तर महाराष्ट्राच्या विकासाचा, आमचा अजेंडा स्वच्छ आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। महायुतीतील नाराजीवर अजित पवारांचं वक्तव्य। नाही रे बाबा, असं काही नाही, मी तर तुमच्याकडूनच ऐकतोय, अजित पवारांचं माध्यमांसमोर स्पष्टीकरण। रवी राणा यांनी घेतली युवा स्वाभिमान संघटनेची बैठक। संघटनेतर्फे निवडणूक प्रभारीची नियुक्ती। नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीबाबत आढावा। रवी राणा यांची युवा स्वाभिमान संघटना स्वबळावर। आरक्षणाच्या मर्यादेबाबत आज सुनावणी। आज सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी। आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडू नका, सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला स्पष्टपणे बजावलं। किमान 5 इमारतीच्या गटाचे मिनी क्लस्टर लवकरच होणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश। क्लस्टर योजनेअंतर्गत धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाला मिळणार गती। नेत्यांनी नाराजी नाही, मनातील खंत व्यक्त केली। नाराजी ज्यांच्यासोबत होती त्यांना 3.5 वर्षांपूर्वीच सोडलंय। महायुतीतील नाराजी नाट्यावर मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया। पक्षांतरावरून आमच्यात नाराजी होती, कुणी कुणाला सुनावलेलं नाही। नाराजी नाट्यावर प्रताप सरनाईकांचं वक्तव्य। तर मुख्यमंत्री भडकले असं कोण म्हणालं? शिंदे आणि फडणवीसांनी सकारात्मक तोडगा काढलाय, असंही प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया। शिंदेंच्या सेनेचे 7 ते 8 मंत्री कॅबिनेट बैठकीत होते। नाराजीच्या बातम्या विनाकारण पेरल्या जात आहेत, गिरीश महाजनांचं वक्तव्य। मुंबईतील आमदारांची उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक। रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी बैठक। चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली बैठक। सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले नगर परिषदेच्या छाननी प्रक्रियेत नगरसेवक पदाचे 24 अर्ज अवैध, तर नगराध्यक्ष पदाचे 2 अर्ज अवैध। उज्ज्वला थिटे यांचा नगराध्यक्ष पदाचा अर्ज बाद। अर्जावर सूचकाची सही नसल्यानं अर्ज बाद। अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी भरला होता अर्ज। बीडमध्ये भाजप एमआयएम कार्यकर्ते आमने सामने। डॉक्टर योगेश क्षीरसागर नगर परिषद कार्यालयासमोरून जात असताना घोषणा। पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे अनुचित प्रकार टळला। आळंदीत 10 प्रभागात 22 जागांसाठी निवडणूक होणार। आळंदीत सर्व पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार। धुळ्यातील दोंडाईच्या नगरपालिकेवर भाजपचा झेंडा। भाजपच्या नयन रावल यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड। शरयू भावसार यांचा अर्ज बाद।
बीडमध्ये ऐन निवडणूक काळात शांतता, महायुतीतील राष्ट्रवादी भाजप कार्यालयात शुकशुकाट। भाजपच्या सुवर्णा पाटलांचा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, सुवर्णा पाटलांना दिली नगराध्यक्षपदाची उमेदवारी, सातारा नगर परिषदेची नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर। धाराशिवमध्ये नगरपालिका उमेदवारी अर्ज छाननीच्या दरम्यान 2 गटात दगडफेक, नगरपालिकेमध्ये गोंधळ। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे निवडणुकीचा अर्ज दाखल, खुलताबाद आणि वैजापूर या 2 ठिकाणावरून 2 उमेदवारांचा कुणबी प्रमाणपत्राचा लाभ घेत अर्ज दाखल। धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी स्वबळावर लढण्यावर शिक्कामोर्तब, मवियातून शरद पवारांची राष्ट्रवादी तर महायुतीमधून अजित पवारांची राष्ट्रवादी चौरंगी लढत होणार असल्याचं चित्र। धाराशिवच्या कळंब नगर परिषदेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेची महायुती तर तिसरीकडे ठाकरेंच्या सेनेसोबत काँग्रेसची आघाडी, कळंब नगर परिषदेत तिरंगी लढत पाहायला मिळणार। अल्हाद कलोती नगरसेवक पदासाठी रिंगणात, अल्हाद कलोती मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ, चिखलदरा नगर परिषद भाजपतर्फे उमेदवारी, उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळण्याची शक्यता। नाशिक जिल्ह्यात शिवसेनेनं नगरसेवक पदासाठी खातं उघडलं, खान जुबेदाबी यांना नांदगावमधून बिनविरोध उमेदवारी। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 2 प्रभागातील आरक्षणात अचानक बदल, परंतु हे बदल आरक्षण सोडतीतील नियमानुसार करण्यात आले, निवडणूक विभागाचा दावा। तळेगाव दाभाडे नगर परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती, भाजपचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 नगरसेवक बिनविरोध। मराठी सिनेमाच्या टीमनं घेतली राज ठाकरेंची भेट, अभिनेत्री धनश्री काडगावकरांनी केली पोस्ट शेअर। नशेखोरी विरोधातील कारवाईचे अभिनेते प्रवीण तरडेंनी केलं कौतुक, मिरज शहरातल्या महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याला भेट देत नशेखोरी विरोधात सुरू असलेल्या कारवाईबद्दल सांगली पोलिसांचं केलं कौतुक। सांगलीतल्या कृष्णा नदीवरील ऐतिहासिक आयर्विन पुलाचा वाढदिवस साजरा करण्यात आला, सांगलीतील सामाजिक संघटनांकडून आयर्विन पुलाचा वाढदिवस एखाद्या मुलाप्रमाणे साजरा करण्याची परंपरा। कार आणि ट्रक सारख्या व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत महाराष्ट्र देशात अव्वल स्थानावर, दुचाकी आणि 3 चाकी वाहनांच्या विक्रीत उत्तर प्रदेशनं पहिलं स्थान पटकावलं। स्वच्छ सुरक्षित शौचालय कागदावरच, धारावीत 86 पुरुष आणि 81 महिलांमागे फक्त 1 टॉयलेट, गोवंडी, मानखुर्द, मालाड, मालवणी, कुर्ला येथील झोपडपट्टीतही हेच चित्र, प्रजा फाउंडेशनचा धक्कादायक अहवाल समोर। योगगुरू रामदेव बाबा मुंबई दौऱ्यावर, रामदेव बाबांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी घेतली भेट। तर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्या 6 तासांसाठी बंद, उद्या सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विमानतळ बंद राहणार, विमानतळ धावपट्ट्यांच्या दुरुस्तीसाठी निर्णय। वर्ध्याच्या अल्लीपूरमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही खंजिरी भजन स्पर्धेचं आयोजन, 3 दिवस रात्रंदिवस सुरू राहिलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यभरातील भजन मंडळांनी उत्साहानं नोंदवला सहभाग। शस्त्रक्रियेत घाटी राज्यात अव्वल, नागपूर पुण्यालाही टाकलं मागे, गंभीर अपघात, सीझर डिलिव्हरी किंवा हाडांच्या शस्त्रक्रियांच्या बाबतीत घाटी रुग्णालय अजूनही नागरिकांची पहिली पसंती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।